नमस्कार मंडळी. वित्त विवेचनच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी रवींद्र गोखले. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो पार्टली पॉलिटिकल आहे, पण आपण त्याच्याकडे पॉलिटिकल अँगलमधून अजिबात बघायचं नाही आहे. तर तो आहे अरविंद केजरीवाल यांना परवा झालेली ईडीकडनं झालेली अटक आणि काय कुठला शराब घोटाळा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात हे बघायचं नाही आहे की याचा फायदा कुणाला होईल, बी जे पीला होईल, आम आदमीला होईल, अमुक त्याला होईल. त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात काही जायचं नाही आहे. त्या निमित्ताने आपल्याला फक्त बघून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे की ही काय कुठली लिकर पॉलिसी किंवा शराब घोटाळा हा जो काय म्हणून जो काय प्रकार आहे हा काय आहे घोटाळा, ईडीचं काय म्हणणं आहे. आणि हे बोलणं मला महत्त्वाचं का वाटतं, कारण अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे एका कम्प्लिटली करप्शनच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी हे तो पक्ष निर्माण केला आणि त्यातनं त्यांनी ते राज्यही मिळवलं आणि त्या प्रकारे ते सगळं तिथलं राज्यकारभार करतायत असं आपल्या सगळ्यांचं ठाम समजूत आणि मत आहे. तर अशा माणसावरती जेव्हा अशा करप्शनचाच आरोप होतो आहे तेव्हा निश्चितपणे ही काय घोटाळा आहे हे टेक्निकली समजून घेण्याचा आपण आज तो प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यासाठी आधार अर्थातच ईडीने जे काही आरोप लावलेले आहेत आणि तो जो काही त्यांनी आजपर्यंत जे काही डाटा अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवरती मी हे ॲनालिसिस करण्याचा आज आता प्रयत्न करणार आहे. तर झालं काय की डिसेंबर 23पासनं मार्च आता 24पर्यंत जवळजवळ ह्या गेल्या 4 महिन्यामध्ये 9 वेळा केजरीवालांना समन्स पाठवलं ईडीने की बाबा हे शराब घोटाळ्यावरती आम्ही काही एन्क्वायरी करतो आहे, आम्हाला येऊन तुम्ही भेटा आणि तुमचाही काही जबाब आम्हाला घ्यायचा आहे. तर काही ना काही कारणं सांगून हे टोलवाटोली करतात आणि केजरीवाल टाळत होते. ते शेवटी काय झालं, इतके समन्स आल्यानंतर शेवटी केजरीवाल स्वतःच हायकोर्टामध्ये गेले दिल्लीतल्या आणि त्यांनी हायकोर्टाला विचारलं, ही घटना आहे 16 मार्चची आता या वर्षीच्या, की बाबा मला का सारखं समन्स पाठवत आहेत ईडीवाले आणि मला गॅरंटी द्या तुम्ही की मला हे ईडीवाले अटक नाही करणार. मग कोर्टाने मग ईडीलाही बोलवलं, ईडीच्या ऑफिसरनाही बोलवलं आणि त्याला विचारलं की बाबा या तुम्ही दोघं एकत्र या, समोर सांगा मला काय भानगड काय आहे. मग हे 21 मार्चला हे दोघांची एक मीटिंग त्या हायकोर्टसमोर झाली. त्यात हायकोर्टने काही पेपर्स कोर्टाला दाखवले. त्यामुळे हे बघा, हे असे हे पेपर्स आहेत या लिकर पॉलिसीच्या या फ्रॉडमधले आणि आता तुम्ही सांगा आम्ही यांना समन्स पाठवून विचारणा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. तर ते पेपर जेव्हा बघितले तेव्हा कोर्टाने लगेच केजरीवालांना सांगून टाकलं की नाही ह्याच्यात प्रायमा फेसी म्हणजे प्रथमदर्शनी असं मला काहीतरी दिसतं याच्यामध्ये, तुम्ही जा आणि त्याला काय असेल त्या समजला उत्तर द्या. मग केजरीवाल म्हणाले मला मग अटकेपासून संरक्षण द्या, मला अटक करणार नाही याची गॅरंटी द्या. कोर्ट म्हणालं आम्ही काही गॅरंटी वगैरे काही देणार नाही आणि जे काय आहे ते तुम्ही त्या फेस करा आणि देन जर अटक केली तर या तुम्ही कोर्टामध्ये. तर हे झाल्यानंतर मग काही चॉईस नाही, मग केजरीवालांना नॅचरली त्या ॲक्सेप्ट करावं लागलं आणि 22 मार्चला ईडीने जाऊन त्यांना डायरेक्टली अरेस्टच केली. आता अरेस्ट कशासाठी केलेली आहे तर त्याला सांगितलं नाही की लिकर केसमध्ये हे ज्या काही ब्राईब्स घेतल्या गेल्या म्हणजे याच्यात काही जे काही पैसे घेतले गेले ह्याच्यामध्ये ह्यांचा पण एक मेजर रोल आहे. बरं, आता अटक झाली, आता त्यातलं बाकीचं हे पार्ट आपण सोडून देऊ. आता आपण ही लिकर घोटाळा काय आहे ह्याच्याकडे आता थोडंसं आता आपण वळूया. ह्याची सुरुवात झालेली आहे मिड 2022मध्ये, म्हणजे साधारण कोरोनाचा तो काळ होता. तर आपल्याला आता एक थोडंफार माहिती असेलच की प्रत्येक राज्यामध्ये एक दारू विक्रीसाठी एक पॉलिसी असते. त्या अतिशय कडक स्ट्रिंजंट अशा पॉलिसी प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट करतात. ह्याचा उद्देश काय असतो की दारू इतकी इझिली विकली जाऊ नये, इझिली घेऊ नये लोक व्यसनी होऊ नयेत, ही सगळं त्याच्यामागं असतं. त्यामुळे त्याच्यावरती एक्साईज ड्युटी भरपूर प्रचंड प्रमाणावर लावलेली असती. ती कुठं विकायची त्याच्यावरचे नियम असतात. शाळेच्या जवळ विकू नका, प्रत्येक वॉर्डमध्ये एवढेच शॉप पाहिजेत वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात जेणेकरून त्याला एन्करेजमेंट पण मिळून हवे. पण मंडळी तुम्हाला ऐकून नवल वाटेल की इतकं जरी स्ट्रिंजंट असलं तरी जवळजवळ प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूमधला मॅक्झिमम वाटा हा त्या दारूच्या विक्रीतलाच आहे बरं का. म्हणजे एवढं सगळं करून पण दारूच्या विक्रीतनं जो काही एक्साईज ड्युटी मिळते आहे ती प्रत्येक गव्हर्नमेंटला ती भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ती मिळत असते आणि मेजर तो सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे प्रत्येक गव्हर्नमेंटसाठी. तर नॅचरली दिल्लीसाठी सुद्धा हे तेच फॅक्ट होतं.
पण झालं काय आता, की हे र हे हा रेव्हेन्यू हळू-हळू कमी व्हायला लागला या कोरोनाच्या काळामध्ये. त्यामुळं 17 नोव्हेंबर 2021ला हे मनीष सिसोदिया म्हणून जे एक्साईज चे मिनिस्टर होते दिल्लीच्या गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनी एक नवीन लिकर पॉलिसी आणली, की उद्देश अतिशय स्वच्छ आणि क्लिअर होता, की उद्देश काय होता, की रेव्हेन्यू वाढावा, की सरकारचा एक रेव्हेन्यू आहे तो थोडासा काहीतरी तो वाढावा म्हणून त्यांनी ती नवीन लिकर पॉलिसी आणली. तर ही नवीन लिकर पॉलिसी काय होती? तर आधी काय होतं, की 60% जे काही शॉप्स आहेत दिल्लीमधले दारूची दुकानं आहेत, ती गव्हर्नमेंट कंट्रोल्ड होती आणि 40% जी होती ती प्रायव्हेट होती. तर या नवीन पॉलिसीमध्ये एका फटक्यात त्यांनी सांगितलं, की सगळे गव्हर्नमेंटचे शॉप आम्ही बंद करतोय आणि 100% सगळे सगळे शॉप प्रायव्हेट होतील. सगळे प्रायव्हेट लोकं ते ते ऑपरेट करा. हा नंबर 1 पॉइंट होता. त्याच्यामुळं आणि दुसरं काय होता, की रिटेल विक्रीसाठी या पॉलिसीमधलं पॉईंट सांगतो आता मी दुसरा पॉईंट आहे, की रिटेल विक्रीसाठी पहिल्यांदा लायसन्स फी जी असती, की दुकान चालू करायचं म्हणजे तुम्हाला लायसन्स भरावा लागतो गव्हर्नमेंटला. तर तो लायसन्स होता ₹8,00,000 पर इयर. वर्षाला ₹8,00,000 लायसन्स फी होती ती. ती 8,00,000ची लायसन्स फी त्यांनी एकदम किती केली? त्यांनी एकदम जवळ-जवळ ₹11,00,00,000 पर इयर केली. 8,00,000वरून एकदम ₹11,00,00,000 लायसन्स फी केली. दिसायला आपल्याला वाटतं ठीक आहे, काय काय मग ह्याच्यात काय घोटाळा काय ह्याच्यामध्ये? चांगलं झालं ना. सरकारचा रेव्हेन्यू वाढला आणि लहान मोठी दुकानं असतील ते ते काय त्यांना काही ज्यांना परवडत नाही ते मग दारू पिणार नाहीत. सो इट इज ओके. देअर इज नो करप्शन इन धिस. म्हणजे ह्याच्यात काही ह्याच्यात चुकीचं काहीच नाही, की सरकारचा रेव्हेन्यू वाढायसाठी जर काही पॉलिसी बदलली तर चुकीचं काय त्याच्यामध्ये. तर हे असं करून त्यांनी ते नवीन पॉलिसी त्यांनी सांगितलं की ₹3,500 कोटी सरकारला एक्स्ट्रा मिळतील ह्या नवीन पॉलिसीमुळे. इट इज ओके, व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम काहीच नाही ना ह्याच्यात. चांगलंच आहे पॉलिसी मग. पण झालं काय, की 2022मध्ये दिल्लीचे जे चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांनी केली कंप्लेंट दिल्लीच्या गव्हर्नरला. गव्हर्नर म्हणजे तिथं एक दुसरा पॅरलल हेडसारखाच आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जसं गव्हर्नर असतो, त्या गव्हर्नरकडे त्यांनी कंप्लेंट केली, की ही जी लिकर पॉलिसी आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी एक मोठा घोटाळा दिसतोय. हे त्यांनी 2022मध्ये कंप्लेंट केली आणि हे केस ईडीकडं किंवा CBIकडं कोणाकडे तरी सोपवा का मला ह्याच्यात काहीतरी काळं-बिळं वाढतंय. मग त्या गव्हर्नरने नॅचरली त्या सेक्रेटरीने विचारलं, की "काय बाबा घोटाळा काय ह्याच्यात आहे? पॉलिसी तर क्लिअर दिसतीये, की सरकारचा रेव्हेन्यू 3,500 कोटींनी वाढेल असं त्या पॉलिसीमध्ये दिसतंय. लायसन्स फी वाढवलेली आहे. ठीक आहे. लायसन्स फी 8,00,000वरनं 11,00,000 केली, 11 कोटी केली. तर काय व्हॉट इज रॉंग इन दॅट?" तर त्यांनी तर त्या सेक्रेटरीनी सांगितलं, की "साहेब ते ते सगळं ठीक आहे, पण ह्याच्यात आम्हाला 2-3 पॉइंट्स ह्याच्यात दिसतायत जे थोडेसे ऑब्जेक्शनेबल किंवा ह्याच्यामध्ये घोटाळ्याची शक्यता दिसतायत." नंबर 1 की पहिल्यांदा काय, की एक तर काय 8,00,000वरनं जेव्हा 11 कोटी जेव्हा तुम्ही फी करताय, तेव्हा एका फटक्यात सगळे छोटे दुकानदार सगळे झाले बंद दिल्लीमधले. आणि कोणतरी मोठे-मोठे प्लेयर्स दुसऱ्या स्टेट्समधनं इथं येऊन त्यांनी ते सगळी दुकानं सगळी कॅप्चर केलेली आहेत. दिल्लीतली दारूची सगळी दुकानं त्यांनी ती घेतलेली आहेत. हा एक नंबर 1 त्यात काहीतरी याच्यात त्यामुळं काळेभर आम्हाला वाटतंय. नंबर 2 ती जी एक्साईज ड्युटी जी असती दारूवरची, म्हणजे आता उदाहरणार्थ त्या ड्युटीमध्ये मोठा काहीतरी घोळ करून ठेवलेला दिसतोय मला नवीन पॉलिसीमध्ये. तर काय घोळ आहे? तर त्यांनी सांगितलं, की याच्यामध्ये एक ₹550 एक बाटली मिळती दारूची समजा. तर त्याच्यामध्ये जुन्या ह्याच्याप्रमाणे पॉलिसीप्रमाणे त्या ₹550च्या बाटलीमध्ये एक ₹33 त्याचा प्रॉफिट त्या दुकानदारांचा आणखी डिस्ट्रिब्युटर नेटवर्कचा आणि जवळ-जवळ ₹350 हे सरकारचा एक्साईज ड्युटी अशी होती आधीच्या जुन्या एक्साईज पॉलिसीमध्ये. ते नवीन ह्याच्यामध्ये बरोबर उलटं झालेलं आहे. म्हणजे ती 550ची बाटली एक तर त्यांनी पहिलं कंडिशन टाकली, की यू आर फ्री टू सेल. म्हणजे त्या जो दुकानदार असेल त्याला त्याच्या आता किमतीवरती काही बंधन नाही नंबर 1. नंबर 2 त्याचा त्याचा प्रॉफिट ₹350 आणि सरकारला एक्साईज ड्युटी फक्त ₹3. म्हणजे बरोबर उलटं केलं. म्हणजे आधी पहिली दुकानदाराला ₹3 मिळायचे, ₹33 मिळायचे. ते दुकानदाराचे ₹33चा प्रॉफिट झाला एकदम ₹350 त्या एका बाटलीमागं आणि सरकारला मात्र ₹350 आधी एक्साईज ड्युटी मिळायची ती ₹3 केली. तरी पण ते गव्हर्नर म्हणाले, "मग ठीक आहे ना, ह्याच्यातून काय नुकसान काय? कारण पहिल्यांदा लायसन्स फीच्या स्वरूपात तुम्ही ₹11 कोटी काढून घेतलेले आहेत ना ऑलरेडी. मग आता त्या दुकानदाराला प्रॉफिट कमावून देणार. मग काय प्रॉब्लेम काय त्याच्यात तुमचा?" मग त्यांनी तिसरा पॉईंट सांगितला, की हे जरी हे झालेलं आहे, तरी दुकानं वाढत चालली आहेत आता दिल्लीमधली मोठ्या प्रमाणावरती
आणि मोठा सेल आहे. आणखी हे वेगळे लोक जे कोणी आलेले आहेत, हे जे वेगळे लोक जे आता बाहेरून कोण कोण आलेले आहेत, त्यावर असं दिसतंय आम्हाला की त्यांचा प्रॉफिट हा जो काही त्यांना आपण जो काही डिस्काउंट सोकॉल्ड दिलेला दिसतोय त्यापेक्षा प्रचंड मोठा आहे. मग त्यांनी सांगितलं मग गव्हर्नरनी की ठीक आहे, याचा काय तुमची काय CBI एन्क्वायरी आहे ती सुरू करा. मग झाली CBI ED हे सगळ्यांचे एक 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 एकेकाला त्यांनी हे करायला सुरू केलं, पकडायला. आता आता भानगड काय झाली दुसरी याच्यात अनफॉर्च्युनेटली काय फॉर्च्युनेटली किंवा काय म्हणा तुम्ही, की या मनीष सिसोदियाने काय केलं, हे जेव्हा प्रकरण गेलं आहे असं जेव्हा त्यांना कळलं की हे गव्हर्नरकडे गेलं आणि गव्हर्नरने एन्क्वायरी सुरू केली आहे, तर त्यांनी जुलै 2022मध्ये ती पॉलिसीच कॅन्सल करून टाकली. तेव्हा हे शराब पॉलिसी जी आमची आहे ती बंद कॅन्सल आणि आम्ही परत आता जुनी पॉलिसी सुरू करू. जे जेमतेम एक वर्ष पण नाही झालं ही नवीन पॉलिसी सुरू केली. अनेक लोकांनी ते कोट्यवधी रुपये भरून ते लायसन्स घेतले आणि यांनी सांगितलं की ती पॉलिसी बंद झाली आणि आता परत बॅक टू ओल्ड पॉलिसी. तर हे सगळं असं सस्पिशियस हे सगळं प्रकरण दिसायला लागल्यानंतर जशी EDची आता चौकशी सुरू झालीच होती, कारण हे सगळंच प्रकरण एकूणच सस्पिशियस वाटायला लागलेलं त्यांना की नवीन पॉलिसी काय आणली, ते बंद काय केली, ते करताना आधी एकदम काही लाखावरनं तुम्ही एकदम कोटीमध्ये काय फी केली आणि अनेक कुठले तर वेगळेच डिस्ट्रीब्युटर आले. तर ह्याच्यातनं त्यांनी एकेकाला जसं एकेकाला पकडायला सुरू केलं, त्यातनं अनेक नावं समोर आली. त्यातलं पहिलं मोठं नाव म्हणजे काय, एक मोठं त्यांना दिसलं की कुठेतरी साऊथ ग्रुप नावाचे कुठेतरी साऊथ इंडियन एक एक असोसिएशन त्यांनी कुठेतरी केली आहे. ह्या लोकांनी सगळी दुकानं टेकओव्हर करून टाकलेली आहेत दिल्लीतली. बाबा हे कोण साऊथ ग्रुप? मग साऊथ ग्रुपच्या एक त्यांनी लोकांना पकडून एकेकाला करायला लागलं. असं करत करत आत्तापर्यंत जवळजवळ 10-12 लोकांना त्यांनी पकडलं आणि एन्क्वायरी केली. त्यातले अनेक लोक आता जेलमध्ये पण आहेत. त्यातली महत्त्वाची व्यक्ती कोण, तर कविता म्हणून तेलंगणाचे जे CM आहे चंद्रशेखर राव, त्यांची मुलगीच ती कविता, तिलाही पकडलं. मग तिनं कबूल केलं. ती म्हणाली हो, म्हणजे मीच हा ग्रुप एन्करेज केला. म्हणजे त्यांना फॉर्म नाही केला, फॉर्म होता का ऑलरेडी आमच्या साऊथमध्ये एक तो, जी दारूचे दुकान किंवा बिझनेस करायचे वेगवेगळे. त्यांना सांगितलं की दिल्लीमध्ये नवीन पॉलिसी आली आहे, चला तुम्ही सगळे तिथं जर इन्व्हेस्ट केले तर सगळी दुकानं तुम्हाला 11-11 कोटीमध्ये तुम्हाला मिळून जातील. आणि हे सगळेजण करून मी केजरीवालांशी जाऊन बोलले आणि त्यांना सांगितलं हे लोक तयार आहेत शॉप घ्यायला. तेही म्हणाले की ठीक आहे, शॉप घेतात, द्या मला 11 कोटी रुपये आणि द्या. पण एवढंच नाही थांबलं, तर त्या कविताने सांगितलं की ह्याच्यासाठी तिने सांगितलं की आमच्याकडनं एक्स्ट्रा काही कोटी रुपये त्यांनी मागितले ॲज अ ब्राईब म्हणून, की हे लायसन्स पाहिजे तुम्हाला, हे 11 कोटी तर भरा सरकारकडं आणि त्याशिवाय एक्स्ट्रा पैसे द्या. आणि हे पैसे हे त्या मनीष सिसोदियांच्या थ्रू, आणखीन तिथले जे MP होते संजय सिंग म्हणून, त्यांच्या थ्रू हे सगळे त्या पार्टीकडे गेले असं त्यांनी कबूल केलं. आणि नंतर जसं जसं मग ते EDवाले एक तारा ते जुळवत गेले, तेव्हा त्यांना कळलं की हा जो काही 3,500 कोटी रुपये जो काही तो प्रॉफिट असा दिसत होता, तो तो झालाच नाही दिल्ली गव्हर्नमेंटला. कारण ते जे काही तुम्हाला लायसन्स फी म्हणून ते जे घेतली होती, त्या लायसन्स फीवरती ह्यूज डिस्काउंट देऊन टाकला. की त्यांनी सांगितलं की नाही, कोरोनामध्ये तुमचा बिझनेस काय नीट होत नाही आहे आणि ठीक आहे, सुरुवातीला आम्ही तुमच्याकडनं 11 कोटी रुपये लायसन्स फी घेतली, ठीक आहे, त्याला काहीतरी तुम्हाला डिस्काउंट देऊ. असं म्हणत म्हणत जवळजवळ 144 कोटी रुपयाचा डिस्काउंट ऑलरेडी ह्या साऊथ ग्रुप आणखी या सगळ्या कंपन्यांना केजरीवालच्या सरकारने देऊन टाकलेला होता. म्हणजे असं डबल हे काहीतरी त्याच्यामध्ये घोळ झाला आहे असं दिसतंय, की एक लायसन्स फी सांगितली एक आणि ॲक्च्युअल नंतर डिस्काउंट देऊन ती कमी केली. नंबर 1, सरकारचा रेव्हेन्यू तर कमी झालेलाच होता, कारण आधी जो 350 रुपये पर बाटली मिळायचा तो 3 रुपये पर बाटली होऊन गेलेला होता. तर हे सगळे असे काही काही म्हणजे घोळ असे ते झालेले ह्याच्यामध्ये दिसत आहेत. आता खरं खोटं हे काय आपण काही जज नाही किंवा आपण काही नाही. आता जी काही माहिती आत्तापर्यंत अवेलेबल आहे ह्याच्यावरती नेटवरती, त्या माहितीच्या आधारे मी हे आत्तापर्यंतचा जो व्हिडिओ केलेला आहे आणि त्या आधारे ही लिंक अशी ती सगळी जोडत तो केजरीवालांच्यापर्यंत EDने आणलेली आहे की हा घोटाळा, ही पॉलिसी जी काही केली, डिस्काउंट दिली, याच्यामागे चीफ मिनिस्टरचा अप्रुव्हल असल्याशिवाय हे काय कोणी करणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सिसोदिया तर ऑलरेडी जेलमध्ये आहेत गेल्या काही महिन्यापासून, तेही काही काही गोष्टी करत आहेत. काही लोक माफीचे साक्षीदार झालेले आहेत. आता जे काही पकडले साऊथ तो ग्रुपच्या लोक असतील किंवा आणखीन डिस्ट्रीब्युटर्स असतील, त्यांनी सांगितलं आहे. आता झालं काय, त्या ग्रुपवाल्यांना काय झालं, त्यांनी ते पहिल्यांदा काही कोटी रुपये तर देऊन बसले लायसन्सच्यासाठी आणि पॉलिसी बदलली म्हटलं की त्यांचं नुकसान झालं परत. कारण ते जे जुनी सिस्टीम होती जी बिग प्रॉफिटची ती सिस्टीम बंद झाली. त्यामुळे ते आता गव्हर्नमेंट अप्रुव्हल म्हणून व्हायला तयार आहे, ते आपण पुढे आलेत.
ते म्हणतात आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कुणाकोणाला किती किती पैसे दिलेत. हे सगळे एका पाठोपाठ एक सगळेजण माफीचा साक्षीदार म्हणून पुढे येऊन उभा राहायला तयार आहेत. ही सगळ्याची आत्ताची परिस्थिती तर अशी आहे. आता ईडी, सीबीआय सगळी मंडळी त्याचं फर्दर इन्व्हेस्टिगेट करतील आणि हे खरोखर पैसे घेतले की नाही प्रूव्ह करायची जबाबदारी त्यांचीच आहे. ते काय आपण काय ह्या व्हिडिओमधनं असं काय आपण ते काय बोलू शकत नाही की कोण खरं होतं का खोटं होतं का काय. हा व्हिडिओ आपण फक्त मेनली ह्याच्यासाठी केला आहे की काय घोटाळा होता आणि काय झालेलं होतं हे सगळ्यांना सोप्या भाषेमध्ये कळावं. मला वाटतं ह्या प्रकरण काय होतं हे आत्तापर्यंत ते तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल. आपण सगळेजण वाट बघू पुढचं काय काय होतं आहे काय नाही. कारण नंतर परत राजकारण असतंच त्याच्यामध्ये वेगळं आणि वेगळं ट्विस्ट अँड टर्न्स येतच राहतात. तर असं पॉलिसी ॲज सच आणि त्यातले घोटाळे ह्याचा मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आवडलं असतं कळलं असलं तर जरूर सगळ्यांची शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.